पण मला माहित होतं की असायला बेसिक कॅल्क्युलस किंवा तुमची जास्त चांगला आवडला हो पण हसायसारखं वाटलं मला की चांगलं तुम्ही बोलता चांगलं मग तुमच्यानंतर बाकीच्या सगळ्यांना बोला अर्ध सगळ्यांची भाषण आता ह्यांच्यावरती चालली आहे पण मला आनंद होतोय की म्हणजे तुम्ही पण बोललाच मगाशी की लोकांना कसं संपर्कात आणायचं की भाऊ तुमची भाऊ तर त्यांच्या वाणी त्यांच्या लावायचं त्यांच्या माझी आणि त्यांची पहिली भेट 1-2 वर्ष अगोदर झाली. मला सहज असं वाटत होतं की डाळिंबावर दुष्काळी भागातल्या लोकांना काहीतरी वेगळं असलं पाहिजे. एखादा माणूस जर स्टेजवरती पाहत असेल तर त्याला डाळिंबातला फळांफळा माहिती नाही. त्याला जमिनीची माहिती पाहिजे, त्याला शेतकऱ्यांची माहिती पाहिजे. मला चिकन सावंत साहेब आहेत. ते मला म्हणाले की आपण भागवत भाऊंना भेटायला जाऊया. मला माहिती नव्हती. मी अमेरिकेला होतो 4 वर्ष. मला जास्ती काय शेतीबद्दल माहिती नव्हती. पण भागवत भाऊंची ज्यावेळेस संपर्कात आलो त्यावेळेस जशी लोक म्हणतात जसं तुम्ही म्हणाल भागवत भाऊंच्या संपर्कात आलो इतरही लोक आहेत इथे की ते भागवत भाऊंच्या संपर्कात आले आणि मग शेतीकडे मला वाटतं की जसं तुम्ही पण म्हणाला की भागवत भाऊ शब्द वेगवेगळे वापरतात आपलंच वाटतं की त्यांना म्हणेन विद्रोही तुकाराम कारण असं आहे की त्यांचे शब्द हे गोडच आहे वेगळ्या भाषेतून वेगळ्या विचारातून येतात आणि ते आपलेसे वाटतात आणि मी आज भागवत भाऊंबद्दल का बोलतोय मला असं वाटतं की कितीतरी शेतकऱ्यांना लखपती बनवले आम्हाला त्यामुळे जोपर्यंत सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत डाळिंब आहे जोपर्यंत डाळिंब पण भागवत भाऊ म्हणजे इतकं मोठं समीकरण आहे मला आज माझा भाऊ चीनला असतो आज जुळा भावांमध्ये वाघाला त्याला मी वर्षभरानंतर भेट आणि तो येत होता गाडी घेऊन गेटमध्ये आत आणि मी गेटच्या बाहेर खिडकीतून मला महत्वाचा कार्यक्रम हा काय मी विसरू शकत मला माहितीच नव्हतं तर काय गेलं भागवतभावाने अशी मिटिंग आहे तुम्ही या चर्चा करायला आणि कारण माझा सत्कार मला करायचं होतं त्यामध्ये हा काय विषय नाही ह्या गोष्टीचा पण आवड एवढी वाटते की एवढे सगळे शेतकरी आज भागवतभाव पवारांमुळे तेपर्यंत पोहोचले आणि ते पुढेही जाते आणि मला असं वाटतं की कितीतरी तरुण लोक मी कधी मार्डी भागात गेलो मुली भागात गेलो तर आम्हाला म्हणतात आम्ही भागवतभाव पवारांच्या टचमध्ये आपण असं ते लाकूड असेल आणि लाकूड शेजारी असेल तर आपण म्हणतो ना गुड टच टच चांगला आहे आपल्याला असं आहे की ते भागवतभाव पवार म्हणजे एक लक आहे तो एक टच आहे जो त्यांच्या संपर्कात आहे तर नक्कीच तिथलं होईल आयुष्यभरात काहीतरी चांगलं करेल दिल्लीला कार्यक्रम होता मला का आनंद वाटतो अण्णा पण होते तिथं आणि भागवतभाव होते तिथं असं माहोल झालेलं की ICRची लोक होती मोठमोठी लोक होती जी डिरेक्टली पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांबरोबर कॅबिनेट कृषी मंत्र्यांबरोबर संपर्कात करतात त्यांना आश्चर्यचकित झालेलं की भागवतभाव पवारांचे अण्णा हे शास्त्रज्ञांना इतके महत्वाचे शेतकरी कसा घडतो त्यांनी तिथं डेमो दाखवले आणि दिल्लीमध्ये जर सभा कोणी गाजवली असेल दिल्लीमध्ये जर कोणाचं भाषण लोक शिकतेने ऐकत होती तर मला वाटतं भागवतभाव पवारांचं होतं आणि अण्णांचं होतं एवढं सोपं नाहीये म्हणजे आपल्या मातीतल्या माणसांना आपण महत्व देतो आपण ओळखतो त्यांना जो माणूस जर दिल्लीत जात असेल आणि हिंदीमध्ये ते जाऊन बोलू असा हिंदी भाषेचा मी काय एवढा मोठा सपोर्ट नाहीये मला यात एवढा मोठा तिचा काळ नाहीये पण भागवतभाऊ त्या भाषेमध्ये त्यांच्या कशी भाषा कशी बोलता येईल त्या भाषेमध्ये तिथे ऑफिसरांना शिकवलं की शेती कशी करायची आणि हे सोपंच नाहीये म्हणजे मी अजून म्हणतो की शेतीमध्ये तुम्हाला विज्ञान माहिती असायला पाहिजे तुम्हाला केमिस्ट्री माहिती पाहिजे तुम्हाला बायोलॉजी माहिती पाहिजे तुम्हाला जॉमेट्री माहिती पाहिजे तुम्हाला गणित माहिती पाहिजे आणि हे सगळं होताना परत तुम्हाला वातावरण पण माहिती आणि ह्या सगळ्याचं समीकरण जर केलं तर केलं तर शेतकरी घडतो आणि त्या शेतकऱ्याला घडवण्याचं काम हे भागवतभाव पवार अनेक शेतकरी ते करतायत त्यामुळे जेवढं यांच्याबद्दल बोलत तेवढं कमी पण येणाऱ्या काळामध्ये तसं आम्ही काम करू नवीन मुलं तयार होतील माझी अशी खूप इच्छा आहे तरुण मुलांनी शेतीमध्ये आलं पाहिजे कुठेतरी कमी पडतात तरुण पोरं किंवा आपण कुठेतरी कमी पडतो की तरुण मुलांच्या हातामध्ये डिसिजन मेकिंगची पॉवर दिली पाहिजे त्यांच्याकडे निर्णय क्षमता असली पाहिजे आणि मला वाटतं कधी फोनवरती बोलताना पण ते मला म्हणतात की नाही आमचं रणजित म्हणजे मला आवडतं ते भागवतभावांच्या नाही म्हणलं दिवसातून 10 वेळा जर कोण त्याच्या मुलाचं नाव घेतलं त्यांना हे लक्षात येते की तरुण पुढे पण तशी तयारीची होत चालली हे दोन्हीचं समीकरण बघितलं पाहिजे मला त्यांनी एका कार्यक्रमाला त्यांना आपण टाइमरत्न पुरस्कार दिलेला म्हणजे दुसरं कोणाला देऊ शकत नाही कारण की तेवढं मोठं काम कोणाचं नाहीच पण त्यावेळेस चर्चा करताना ते मला म्हणाले माझ्या मुलाला मी मुंबईला पाठवलं
तिथे काम करायला लावलं. ते काम केल्यानंतर तो म्हणत होता की नाही मी शेतीमध्ये मला काम करायचं यायचं. पण परत भागवत भाऊ म्हणाले नाही तू पहिला चांगला गडी म्हणून काम कर, मग तू चांगला मालक होशील. हे तुकारामांचे शब्द आहेत आणि ते भागवत भाऊंचे शब्द आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनंदन तुमच्यामुळे येते आणि तुमच्यामुळे लोक लखपती होत आहेत. तेव्हा तुमचे खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराज.